विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट म्हणजेच मॅक्झिमम व्हॅल्यू किंवा मिनिमम व्हॅल्यू किंवा लोकल मॅक्झिमा लोकल मिनिमा अशा टाईपचे एक्झाम्पल बघितले होते. ठीक आहे ना. बाय फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्टने आपण ते एक्झाम्पल सर्व सॉल्व केले होते. आताही आपल्याला मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची आहे, बट आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टने हे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. ठीक आहे. तसं सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट काय आहे ते आधी आपण बघून घेऊया आणि त्यानंतर आपण एक्झाम्पल सॉल्व करूया. तर बघा काय आहे ही सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. ठीक आहे ना. आधी आपण स्टेटमेंट बघूया आणि त्यानंतर आपण एक्झाम्पल्स बघूया. तर बघा सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट, अ फंक्शन y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, म्हणजे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स एक फंक्शन आहे, इज सेड टू हॅव अ मॅक्झिमम व्हॅल्यू ॲट एक्स इज इक्वल टू सी, म्हणजे सी या पॉईंटला हे फंक्शन मॅक्झिमम असणार आहे. कधी? ज्या वेळेस इफ एफ डॅश सी इज इक्वल टू 0, म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू 0 अँड एफ डबल डॅश सी म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह हा लेस दॅन 0 असला पाहिजे. ठीक आहे ना. एफ डॅश सी इज इक्वल टू 0 अँड एफ डबल डॅश सी लेस दॅन 0 अशा जर दोन कंडिशन असतील तर ते फंक्शन हे मॅक्झिमम असणार आहे. ह्या दोन कंडिशन सॅटिस्फाय केल्या तर ह्या सी पॉईंटने. ठीक आहे. ही झाली मॅक्झिममसाठी. सिमिलरली मिनिममसाठी आहे. बघा कशी आहे. मिनिमम व्हॅल्यू म्हणजे हे फंक्शन मिनिमम कधी असणार आहे? ॲट एक्स इज इक्वल टू सीला इफ फर्स्ट डेरिव्हेटिव्ह एफ डॅश सी इज इक्वल टू 0 असेल अँड एफ डबल डॅश सी म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह हा ग्रेटर दॅन 0 असेल, म्हणजे ते सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह असला पाहिजे, तर त्या पॉईंटला ते फंक्शन काय असणार आहे? मिनिमम असणार आहे. आणि जर सेकंड डेरिव्हेटिव्ह हा जर निगेटिव्ह आला म्हणजे 0पेक्षा लेस आला तर त्या पॉईंटला ते फंक्शन हे मॅक्झिमम असणार आहे. ठीक आहे ना. तर अशी ही सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट आहे. रिमार्क आहे इथे, इफ एफ डबल डॅश सी इज इक्वल टू 0 म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह जर हा 0 आला तर ही टेस्ट फेल होणार आहे. ठीक आहे ना. आणि मग जर टेस्ट फेल होणार असेल तर आपल्याला फर्स्ट डेरिव्हेटिव्हने ते एक्झाम्पल सॉल्व करावं लागेल. ही एक व्यवस्थित टर्म येथे लक्षात घ्या. ठीक आहे ना. पुन्हा एकदा सांगतो बघा, मॅक्झिमम कधी असणार आहे? तर सेकंड डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह आला पाहिजे म्हणजे लेस दॅन 0. आणि मिनिमम कधी असणार आहे? ज्यावेळेस सेकंड डेरिव्हेटिव्ह हा पॉझिटिव्ह असणार आहे, म्हणजे ऑपोजिट असणार आहे. निगेटिव्ह आलं तर मॅक्झिमम आणि पॉझिटिव्ह आलं तर मिनिमम असणार आहे बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये. ठीक आहे ना. तर बघा आता आपण एक्झाम्पल बघूया, म्हणजे एक्झाम्पलनुसार आणखीन आपल्याला व्यवस्थितरित्या ती कन्सेप्ट व्यवस्थितरित्या समजली जाईल. तर बघा या पद्धतीने आपलं हे एक्झाम्पल आहे आणि आता हे एक्झाम्पल आपल्याला मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची आहे या एक्झाम्पलमध्ये. ठीक आहे ना. तर बघा एक्झाम्पल काय आहे? एक्झाम्पल नंबर फर्स्ट, फाइंड द मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 3x³ मायनस 9x² मायनस 27x प्लस 15 अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आहे आणि आपल्याला मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ठीक आहे ना. जशा पद्धतीने आपण मागील लेक्चरमध्ये फर्स्ट डेरिव्हेटिव्हचे एक्झाम्पल सॉल्व केले होते मॅक्झिमम आणि मिनिममसाठी. ठीक आहे ना. त्याच पद्धतीने येथे देखील आपल्याला सॉल्व करायचं आहे. डिफरन्स काय आहे की तिथे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आपण ग्रेटर दॅन किंवा लेस दॅन येतो, म्हणजे लेस दॅन 0 आहे की ग्रेटर दॅन 0 आहे हे चेक करायचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये. इथे सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह चेक करायचं आहे, ग्रेटर दॅन आहे की लेस दॅन आहे. ठीक आहे ना. हा डिफरन्स लक्षात घ्या. तर बघा आता सोल्युशन आपण बघूया. फंक्शन या पद्धतीने आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 3x³ मायनस 9x² मायनस 27x प्लस 15 या पद्धतीने आहे. आता आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेऊया आणि त्यानंतर सेकंड डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करूया. देअरफॉर एफ डॅश एक्स इज इक्वल टू 3 3 चा 9x², 9 2 चा 18 म्हणजे मायनस 18x, इथे 27 म्हणजे मायनस 27 असे आपल्याला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट होणार आहे. इथे कॉन्स्टंट टर्म आहे, कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. हा झाला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. आता याला अगेन डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट होणार आहे. सो एफ डबल डॅश एक्स इज इक्वल टू 9 2 चा 18 म्हणजे 18x मायनस इथे 18 फक्त 18 भेटणार आहे. बरोबर. ही झाली आपली सेकंड डेरिव्हेटिव्हची टर्म 18x मायनस 18. आता ही डेरिव्हेटिव्हची टर्म आपल्याला पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे ते चेक करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला एकची किंमत फाइंड करावी लागेल. बरोबर ना. एकची किंमत फाइंड करतो आपण, जशा पद्धतीने आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये एकची किंमत फाइंड करत होतो बाय एफ डॅश एक्स इज इक्वल टू 0, म्हणजे फर्स्ट जी कंडिशन होती डेफिनेशनमध्ये त्या कंडिशननुसार इथेही आपल्याला ते चेक करायचं आहे. सो फॉर एक्स्ट्रीम व्हॅल्यू एफ डॅश एक्स इज इक्वल टू 0 घ्यायचा आहे. एफ डॅश एक्स किती आलेला होता? 9x² मायनस 18x मायनस 27, तो इथे पुट करूया इज इक्वल टू 0 घेऊया. ही पूर्ण टर्म सॉल्व करूया, म्हणजे इथे 9 पूर्ण कॉमन काढूया आणि आतमध्ये एक इक्वेशन शिल्लक असणार आहे, म्हणजे x² मायनस 2x मायनस 3 या पद्धतीने. आणि ह्या इक्वेशनचे आपण फॅक्टर्स पाडूया.
आता हे फॅक्टर्स कशा पद्धतीने आपण पाडू शकतो क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, तर ते 10th स्टँडर्डमध्ये तुमचे झालेले आहेत आणि मी मागील लेक्चरमध्ये देखील फर्स्ट डेरिव्हेटिव्हच्या टेस्टच्या लेक्चरमध्ये देखील हे एक्सप्लेन केलेलं आहे. सो आपल्याला या पद्धतीने फॅक्टर्स पडतील x+1 आणि x-3 आणि हा 9 इकडे जाणार आहे, तो 0 होणार आहे. म्हणजे या पद्धतीने आपले फॅक्टर शिल्लक असणार आहेत. इज इक्वल टू 0 आहे, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, म्हणजे आपण सेपरेट करून एक्सची व्हॅल्यू 2 भेटणार आहेत. म्हणजे एक्स इज इक्वल टू आपल्याला -1 भेटेल आणि किंवा एक्सची किंमत आपल्याला 3 भेटणार आहे. बरोबर. सो या पद्धतीने आपले हे 2 पॉईंट कॅल्क्युलेट झालेले आहेत. बरोबर, 2 व्हॅल्यूज भेटलेले आहेत. आता आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टकडे वळायचं आहे. म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. सेकंड डेरिव्हेटिव्हची जी टर्म आहे ती आपल्याला चेक करायची, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह. सो हे 2 पॉईंट आपण त्यामध्ये पुट करून देऊया. म्हणजे ॲट एक्स इज इक्वल टू 1 आधी -1 घेऊया, ती आपण सेकंड डेरिव्हेटिव्हमध्ये पुट करूया. f'-1 इज इक्वल टू सेकंड डेरिव्हेटिव्हची टर्म आली होती 18x - 18. बरोबर, तर इथे 18 आहे, एक्सची किंमत -1 पुट केली, इथे -18 सॉल्व केल्यानंतर आपल्याला -36 भेटते. ठीक आहे ना, कारण इथे -18 आणि -18 प्लस -18 ॲन्सर -36 आणि विच इज लेस दॅन 0. कारण इथे निगेटिव्ह आहे, म्हणजे आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्हची टर्म ॲट -1 साठी लेस दॅन 0 भेटते. ठीक आहे. आणि जर -1 असेल म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह जर लेस दॅन 0 असेल तर आपली डेफिनेशननुसार त्या पॉईंटला ते फंक्शन कसं असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. ठीक आहे ना, ही आपली डेफिनेशन होती. देअरफॉर या पॉईंटला आपल्याला फंक्शन मॅक्झिमम भेटणार आहे. आणि आता मॅक्झिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण जो हा -1 पॉईंट आहे तो आपण गिवन फंक्शनमध्ये पुट करूया, म्हणजे आपली मॅक्झिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट होईल. सो f(x) अटेन्स मॅक्झिमम ॲट x इज इक्वल टू -1. सो मॅक्झिमम व्हॅल्यू इज इक्वल टू f(-1). आता गिवन फंक्शन काय आहे ते आधी आपण बघूया. गिवन फंक्शन आपलं या पद्धतीने होतं. f(x) इज इक्वल टू 3x³ - 9x² - 27x + 15 या पद्धतीने होतं. म्हणजे जिथे जिथे x असेल त्या ठिकाणी आपल्याला -1 ही व्हॅल्यू पुट करायची आहे. सो इथे आपण -1 व्हॅल्यू पुट करू आणि मग आपली कोणती व्हॅल्यू कॅल्क्युलेट होणार आहे, f(-1) इज इक्वल टू 3 इन ब्रॅकेट -1³ - 9 इंटू -1² - 27 इंटू -1 + 15. ही पूर्ण टर्म सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर भेटते 30. म्हणजे आपली मॅक्सिमम व्हॅल्यू किती कॅल्क्युलेट होते, 30. ठीक आहे ना, सिम्पल आहे. फक्त पॉईंट कॅल्क्युलेट केले आणि ते 2 पॉईंट आपण या सेकंड डेरिव्हेटिव्हमध्ये पुट केले. सेकंड डेरिव्हेटिव्हमध्ये पुट केल्यानंतर आपल्याला फक्त चेक करायचं आहे की ती व्हॅल्यू ग्रेटर दॅन आहे की लेस दॅन आहे, लेस दॅन 0 आहे की ग्रेटर दॅन 0 आहे हे चेक करायचं आहे. लेस दॅन असेल तर मॅक्सिमम व्हॅल्यू भेटेल आणि जर ग्रेटर असेल तर मिनिमम व्हॅल्यू भेटणार आहे. इथे लेस दॅन भेटली म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट झाली आणि ती आली आहे 30. आता सिमिलरली तीच कन्सेप्ट आपण इथे मिनिममसाठी सॉल्व करणार आहोत. अगेन आपण x इज इक्वल टू, आता इथे 2 पॉईंट्स आहेत ना, जर एकच भेटलं असतं तर इथपर्यंत आपण सॉल्व केलेलं असते. इथे 2 पॉईंट्स आहे म्हणून सेकंड पॉईंटसाठी आपण सॉल्व करूया. x इज इक्वल टू 3 आहे, इथे आपण फॉर x इज इक्वल टू 3 सेकंड डेरिव्हेटिव्हमध्ये पुट करूया. पुट केल्यानंतर आपल्याला आन्सर 36 भेटते. म्हणजे 18 इंटू 3 - 18 सॉल्व केल्यानंतर आपल्याला 36 भेटते आणि ही टर्म पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह टर्म भेटल्यानंतर आपल्याला फंक्शन हे मिनिमम भेटतं. बरोबर, त्या पॉईंटला. म्हणून f(x) अटेन्स मिनिमम ॲट x इज इक्वल टू 3. देअरफॉर मिनिमम व्हॅल्यू आता कॅल्क्युलेट करूया. म्हणजे हा जो 3 आहे तो गिवन फंक्शनमध्ये अगेन पुट करूया, जसं इथे आपण सॉल्व केलं त्याच पद्धतीने. सो 3 इन ब्रॅकेट 3³ - 9 इंटू 3² - 27 इंटू 3 + 15 या पद्धतीने आपल्याला पुट केल्यानंतर टर्म भेटेल. सॉल्व केल्यानंतर 81 - 81 - 81 + 15 आणि ही पूर्ण टर्म सॉल्व केल्यानंतर -66 अशा पद्धतीने व्हॅल्यू कॅल्क्युलेट होते. बरोबर, म्हणजे मिनिमम व्हॅल्यू आपल्याला किती भेटते ॲट x इज इक्वल टू 3 ला -66. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही पूर्ण आपल्याला मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्सिमम व्हॅल्यू ह्या 2 व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायच्या होत्या. हे पुन्हा एकदा समजून घ्या म्हणजे आपल्याला व्यवस्थितरित्या ही सर्व कन्सेप्ट समजली जाईल. बघा, ह्या टाईपमध्ये आपल्याला एक्झाम्पल होता आणि आपल्याला मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची होती. ठीक आहे ना. जर सेकंड डेरिव्हेटिव्हची टर्म जर लेस दॅन आली तर आपल्याला व्हॅल्यू भेटते मॅक्सिमम, हे लक्षातच ठेवायचं आहे. आणि सेकंड डेरिव्हेटिव्हची टर्म जर आपल्याला पॉझिटिव्ह भेटली म्हणजे ग्रेटर दॅन 0 भेटली तर आपल्याला व्हॅल्यू भेटते फंक्शनची ही मिनिमम. ठीक आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सो इथे फंक्शन या पद्धतीने होतं. आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केला, त्यानंतर सेकंड डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केला. बरोबर, फर्स्ट डेरिव्हेटिव्हवरून आपण पॉईंट फाइंड करतो नेहमी. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये देखील आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये देखील नेहमी हे लक्षात घ्या. सो इथे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आपण टर्म कॅल्क्युलेट केली, सेकंड डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केली. बरोबर, फर्स्ट डेरिव्हेटिव्हच्या टर्मवरून आपण एक्सच्या व्हॅल्यू फाइंड केल्या, ते आपल्याला
टू व्हॅल्यूज भेटल्या, एक्स इज इक्वल टू -1 आणि एक्स इज इक्वल टू 3. त्यात दोन्ही व्हॅल्यू सायमल्टेनियसली 1 बाय 1 आपण या फंक्शनमध्ये पुट केल्या सेकंड डेरिव्हेटिव्हच्या टेस्टमध्ये. सेकंड डेरिव्हेटिव्हची टर्म त्यावरून आपल्याला एकदा पॉझिटिव्ह भेटली आणि निगेटिव्ह भेटली, बरोबर. आधी आपल्याला निगेटिव्ह टर्म भेटली म्हणजे -36, -1 पुट केल्यानंतर आपल्याला टर्म इथे -36 भेटली म्हणजे लेस दॅन भेटली, निगेटिव्ह भेटली म्हणून आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू भेटली, ती भेटली 30 ॲट पॉईंट एक्स इज इक्वल टू -1ला. त्यानंतर पॉझिटिव्ह व्हॅल्यू पुट केली म्हणजे एक्स इज इक्वल टू 3 व्हॅल्यू पुट केली या सेकंड डेरिव्हेटिव्हमध्ये, त्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह टर्म भेटली. सेकंड डेरिव्हेटिव्ह हा पॉझिटिव्ह भेटला म्हणजे आपल्याला मिनिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट होणार आहे. सो मिनिमम व्हॅल्यू आपल्याला भेटली -66. बघा, मॅक्सिमम म्हणजे ग्रेटर व्हॅल्यू 30 आहे आणि मिनिमम व्हॅल्यू -66 आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला ही मॅक्झिमम आणि मिनिममचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत बाय सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टने. ठीक आहे, तर आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघूया, म्हणजेच थेरॉटिकल एक्झाम्पल सेकंड डेरिव्हेटिव्हच्या टेस्टने कशा पद्धतीने सॉल्व्ह केले जातात ते बघूया. ठीक आहे ना, हे थोडेसे इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये होते. आपण आता थेरॉटिकल एक्झाम्पल्स बघूया. तर आता हे आहे आपलं आता सेकंड एक्झाम्पल. बघा काय आहे, डिवाइड द नंबर 84 into 2 parts such that the product of one part and the square of the other is maximum. ठीक आहे, थेरॉटिकल एक्झाम्पल आहे, व्यवस्थित समजून घ्या, सिम्पल आहे. फक्त आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट इथे यूज करायचे आहे. ठीक आहे ना, तर बघा, डिवाइड द नंबर 84 into 2 parts. 84ला अशा 2 पार्ट्समध्ये डिवाइड करायचं आहे अशा पद्धतीने की प्रोडक्ट ऑफ वन पार्ट अँड द स्क्वेअर ऑफ द अदर इज मॅक्झिमम. म्हणजे व्हॅल्यू जी आलेली आहे ती मॅक्झिमम आली पाहिजे. ठीक आहे ना, अशा पद्धतीने. सो इथे आपण 2 पार्ट कन्सिडर करूया. फर्स्ट पार्ट एक्स मानला तर दुसरा पार्ट आपल्याला 84 - x भेटेल. म्हणजे कशा पद्धतीने बघा, लेट वन पार्ट बी द एक्स देन द अदर पार्ट विल बी 84 - x या पद्धतीने भेटेल. कारण इथे 2 पार्ट्स दिलेले आहे म्हणून 2 पार्ट्स आपल्याला इथे घ्यावे लागतील. कन्सिडर एफ ऑफ एक्स. आता फंक्शन कशा पद्धतीने तयार करायचं आहे ते आपल्याला इथे गिवनवरून तयार करायचं आहे. ठीक आहे ना, म्हणजे सच दॅट नंतरचं जे सेंटेन्स आहे त्यावरून आपल्याला ही टर्म तयार करायची आहे. सो इथे फंक्शन कशा पद्धतीने तयार होणार आहे तर बघा, इथे 1 पार्टचा स्क्वेअर करून त्या फर्स्ट पार्टनी सेकंड पार्टला मल्टिप्लाय करायचं आहे. सो फर्स्ट पार्टचा आपण स्क्वेअर करूया म्हणजे एक्स स्क्वेअर होईल, त्यानंतर त्याला मल्टिप्लाय करायचं आहे सेकंड पार्टला म्हणजे 84 - x या पद्धतीने आपल्याला फंक्शन तयार होईल. आणि ही टर्म आपण सॉल्व्ह करूया म्हणजे 84 x स्क्वेअर येईल, नंतर -x³ होणार आहे कारण x² × x x³ येईल. ठीक आहे ना, अशा पद्धतीने. आता हे झालं आपलं फंक्शन एफ ऑफ एक्स. आता यावरून आपण f' आणि f" कॅल्क्युलेट करूया. मग f' म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह किती कॅल्क्युलेट होईल, 84 2चा 168 भेटेल इंटू x - 3x² हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट होईल. आणि यावरून आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करूया म्हणजे 168 भेटेल. इथे एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 - 3 2चा 6x भेटेल. म्हणजे इथे सेकंड डेरिव्हेटिव्ह आपल्याला 168 - 6x कॅल्क्युलेट होणार आहे. ठीक आहे, आपण जसं मगाशी एक्झाम्पल सॉल्व्ह केलं, फर्स्ट डेरिव्हेटिव्हवरून आपण पॉईंट फाइंड केले. ठीक आहे ना, तसंच इथे पण मला करायचं आहे f' या टर्मवरून आपण पॉईंट फाइंड करूया. f' इज इक्वल टू 0 घेऊया म्हणजे 168x - 3x² इज इक्वल टू 0 घेतलं, बरोबर. ही टर्म सॉल्व्ह केल्यानंतर 3x कॉमन काढूया, 56 - x इज इक्वल टू 0. सो एक्सची किंमत म्हणजे हा 3x इकडे गेल्यावर 0 होऊन जाईल आणि एक्सची किंमत मला डायरेक्टली म्हणजे एकतर 3x इन ब्रॅकेट 56 - x आहे म्हणजे एकतर 3x इज इक्वल टू 0 असेल किंवा 56 - x इज इक्वल टू 0 असेल. जर 3x इज इक्वल टू 0 घेतलं तर मला एक्सची किंमत 0 भेटेल आणि जर 56 - x इज इक्वल टू 0 घेतलं तर एक्सची किंमत 56 भेटेल. म्हणजे मला एकच्या इथे किती व्हॅल्यूज कॅल्क्युलेट होत आहे तर 2 व्हॅल्यूज कॅल्क्युलेट होत आहे. कारण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह म्हणजे डिग्री हायेस्ट किती आहे 2 आहे म्हणून इथे आपल्याला 2 व्हॅल्यूज भेटत आहे. ठीक आहे, आता आपले 2 पॉईंट्स फाइंड झालेले आहेत किंवा एकच्या व्हॅल्यू फाइंड झालेल्या आहेत. आता त्या 1 बाय 1 आपण सेकंड डेरिव्हेटिव्हमध्ये पुट करूया आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह आपल्याला पॉझिटिव्ह की निगेटिव्ह भेटतो आहे ते चेक करूया. त्यावरून आपल्याला फंक्शन मॅक्झिमम किंवा मिनिमम आहे ते कळेल. ठीक आहे ना, एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेलं आहे मॅक्झिममसाठी, बरोबर. इथे मॅक्झिममसाठी दिलेलं आहे म्हणजे आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू घ्यायची आहे. ज्या पॉईंटची मॅक्झिमम व्हॅल्यू भेटेल ती आपल्याला टर्म घ्यायची आहे. सो इथे x इज इक्वल टू 0 आधी पुट करूया. x इज इक्वल टू 0 सेकंड डेरिव्हेटिव्हमध्ये पुट केल्यानंतर इथे 0 पुट केल्यानंतर 168 शिल्लक असणार आहे म्हणजे डायरेक्टली पॉझिटिव्ह व्हॅल्यू भेटते. ठीक आहे ना, आणि जर सेकंड डेरिव्हेटिव्ह जर पॉझिटिव्ह असेल म्हणजे ग्रेटर दॅन 0 असेल तर तो मिनिमम व्हॅल्यू भेटणार आहे फंक्शनची. ठीक आहे ना, सो एफ ऑफ एक्स अटेन्स मिनिमम व्हॅल्यू ॲट x इज इक्वल टू 0. ठीक आहे, म्हणजे ही ऑब्वियसली कॅन्सल होणार आहे. सो नंतर आपण x इज इक्वल टू 56 घेऊया
आणि आता x इज इक्वल टू 56 हा पुन्हा सेकंड डेरिव्हेटिव्हमध्ये पुट करूया. म्हणजे इथे एकच्या ठिकाणी मला किती 56 पुट करावं लागेल आणि ते एक्झाम्पल सॉल्व करावं लागेल. 168 म्हणजे या पद्धतीने 168 मायनस 6 इंटू 56 आणि 56 इंटू 6 जर मल्टिप्लिकेशन केलं तर अगेन 336 मला वाटतं ॲन्सर कॅल्क्युलेट होतं आहे बरोबर. 336 आणि त्या मल्टिप्लिकेशनमधून जर 168 मायनस केलं तर आपल्याला -168 म्हणजे ही टर्म जर सॉल्व केली तर आपल्याला -168 टर्म भेटते आणि ती मायनस असल्यामुळे लेस दॅन 0 आहे बरोबर. म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्हची टर्म आपल्याला इथे निगेटिव्ह भेटते आणि जर निगेटिव्ह भेटत असेल तर फंक्शन हे कसं असणार आहे त्या पॉईंटला म्हणजे या पॉईंटला 56ला मॅक्झिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट होणार आहे. सो एफ ऑफ एक्स अटेन्स मॅक्झिमम ॲट एक्स इज इक्वल टू 56 आणि आपल्याला तेच घ्यायचं होतं कोणत्या पॉईंटला मॅक्सिमम आहे तर या पॉईंटला मॅक्सिमम आहे. सो आपल्याला दोन पार्ट्स कोणते भेटणार आहे 2 पार्ट्स 84 म्हणजे एकची किंमत ही 56 असेल आणि दुसरी व्हॅल्यू कोणती असणार आहे इथे बघा आपण दोन पार्ट्स घेतले होते बरोबर. इथे हा फर्स्ट पार्ट x होता आणि दुसरा 84 मायनस x होता तर एकची किंमत आपल्याला 56 भेटली आणि सेकंड पार्ट म्हणजे 84 मायनस x जर कॅल्क्युलेट केला तर आपल्याला 28 भेटेल. म्हणजेच आपल्याला ह्या 84चे 2 पार्ट्स कोणते असणार आहेत 2 पार्ट्स ऑफ 84 आर फर्स्ट 56 आणि सेकंड 28 या पद्धतीने हे आपल्याला पार्ट्स भेटणार आहे ठीक आहे ना. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. तर आता अशाच पद्धतीचं अजून एक एक्झाम्पल बघूया. बघा कशा पद्धतीने आता जशा पद्धतीने वरील एक्झाम्पल सॉल्व केलं त्याच पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. बघा एक्झाम्पल आधी काय आहे अ रॉड ऑफ 108 मीटर्स long is bent to form a rectangle. Find its dimension if the area is maximum. ठीक आहे ना. म्हणजे इथे एक रॉड आहे जो 108 मीटर्स लॉंग आहे म्हणजे 108 मीटर्स लांब आहे. इज बेंड टू फॉर्म अ रेक्टँगल हा बेंड करून एक रेक्टँगल तयार करायचा आहे आणि असं डायमेन्शन फाइंड करा की त्याने सगळ्यात जास्त एरिया मॅक्झिमम एरिया इन्क्लूड केला पाहिजे. इफ द एरिया इज मॅक्झिमम ठीक आहे ना. म्हणजे मॅक्झिमम एरिया आला पाहिजे असं डायमेन्शन तुम्ही फाइंड करा. अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल आहे. आता इथे बघा रॉड दिलेला आहे आणि तो 108 मीटर्स आहे 108 मीटर्स लांब आहे म्हणजे टोटल त्याची लांबी 108 मीटर्स आहे ठीक आहे ना. आणि त्यात बेंड करून आपल्याला रेक्टँगल तयार करायचा म्हणजे इथे आपल्याला पेरिमीटरच्या फॉर्म्युल्याकडे वळावं लागेल. सो पेरिमीटरच्या फॉर्म्युल्यामध्ये लेंथ आणि ब्रेंथ येणार आहे म्हणजे फर्स्ट आपल्याला लेंथ काहीतरी मानावं लागेल आणि ब्रीथ काहीतरी मानावं लागेल. सो लेट एक्स बी द लेंथ अँड वाय बी द ब्रीथ ऑफ द रेक्टँगल आणि रेक्टँगलच्या पेरिमीटरचा फॉर्म्युला काय आहे 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रीथ इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. सो 2x प्लस 2y इज इक्वल टू 108 भेटेल कारण ही टोटल पेरिमीटरच असणार आहे. ही त्याची लेंथ दिली म्हणजे काय असणार आहे टोटल पेरिमीटर असणार आहे 108. सो 2x प्लस 2y इज इक्वल टू 108. कोणत्या तरी एका टर्मसाठी आपण सॉल्व करूया. इथे वायसाठी सॉल्व केलेलं आहे ठीक आहे. वाय इज इक्वल टू 54 मायनस एक्स म्हणजे 2 कॉमन काढून इकडे डिवाइड केल्यानंतर 54 येईल आणि 54 मायनस एक्स अशी टर्म भेटेल वाय इज इक्वल टू बरोबर. त्यानंतर इथे काय कॅल्क्युलेट करायचं आहे एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे मॅक्सिमम एरिया. सो एरिया ऑफ रेक्टँगल काय असणार आहे लेंथ इंटू ब्रीथ म्हणजे एक्स इंटू वाय इज इक्वल टू आता एक्स ॲज इट इज आणि वायची टर्म होती 54 मायनस एक्स ती इथे घेतली बरोबर. ही टर्म सॉल्व केली म्हणजे एफ ऑफ एक्स कॅल्क्युलेट होणार आहे 54x मायनस एक्स स्क्वेअर या पद्धतीने आणि याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करूया बरोबर. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करूया 54 मायनस 2x भेटेल आणि नंतर सेकंड डेरिव्हेटिव्ह आपल्याला -2 भेटेल बरोबर. ह्यात आपल्याला जास्त काही समजवण्याची गरज नाही आहे. सो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आपण पॉईंट फाइंड करणार आहोत आणि नंतर तो सेकंड डेरिव्हेटिव्हमध्ये पुट करायचा आहे अशी आपली स्टेप आहे. तर आधी आपण तो पॉईंट फाइंड करूया म्हणजे f' वरून या टर्मवरून आपण पॉईंट फाइंड करूया. सो f' इज इक्वल टू 0 54 मायनस 2x इज इक्वल टू 0 घेऊया म्हणजे एक्सची किंमत मला 27 कॅल्क्युलेट होणार आहे. म्हणजे हा 54 इकडे गेल्यानंतर मायनस होईल नंतर मायनस आणि हा मायनस प्लस होईल नंतर 2ने डिवाइड केल्यानंतर मला एक्सची किंमत 27 पॉझिटिव्ह भेटणार आहे ठीक आहे. आता हा 27 बघा इथे आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला 2 व्हॅल्यूज भेटल्या होत्या एकच्या इथे एकच व्हॅल्यू भेटलेली आहे ठीक आहे ना. आता तो मॅक्झिमम व्हॅल्यू अटेंड करतो की नाही ते आपण चेक करूया. मग x इज इक्वल टू 27 हा सेकंड डेरिव्हेटिव्हच्या टर्ममध्ये पुट करूया. पण इथे सेकंड डेरिव्हेटिव्हमध्ये बघा फक्त कॉन्स्टंट नंबर भेटलेला आहे एकची टर्मच नाही आहे. ऑब्वियसली बघा f'20 ऑफ 27 इज इक्वल टू -2 लेस दॅन 0 कारण 27 इथे पुट करायला जागाच नाही कारण एक्सच नाही
बरोबर. म्हणजे ऑब्वियसली जो डबल डॅश एफ डबल डॅश सेकंड डेरिव्हेटिव्ह जो आहे तो निगेटिव्ह भेटणार आहे, बरोबर. कारण त्याची व्हॅल्यू किती आहे, -2 आहे, म्हणून तो निगेटिव्ह भेटणार आहे. आणि जर सेकंड डेरिव्हेटिव्हची जर व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल तर फंक्शन कसं होणार आहे, मॅक्सिमम होणार आहे. देअरफॉर एरिया इज मॅक्झिमम व्हेन x इज इक्वल टू 27 असेल तर, बरोबर. आणि जर एक्सची किंमत जर 27 असेल तर वायची किंमत किती असेल तर ती इथे पुट करूया. म्हणजे 54 मायनस जर 27 केलं तर आपल्याला वायची किंमत भेटेल. देअरफॉर y इज इक्वल टू 27. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला एरिया मॅक्सिमम कधी भेटणार आहे, x इज इक्वल टू 27 असेल आणि y इज इक्वल टू 27 असेल तर त्यावेळेस. देअरफॉर आपलं डायमेन्शन किती भेटणार आहे, म्हणजे लेंथ आणि ब्रेड किती असणार आहे, तर लेंथ 27 आणि ब्रेडसुद्धा 27च भेटणार आहे. सो डायमेन्शन ऑफ रेक्टेंगल आर 27 मीटर बाय 27 मीटर. सो जर 27 बाय 27 असेल दॅट मीन्स इट इज स्क्वेअर. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल थेरॉटिकली सॉल्व करायचे होते सेकंड डेरिव्हेटिव्हच्या टेस्टनुसार. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये, तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट टर्ममध्ये काही इक्वेशनचे एक्झाम्पल्स बघितले. म्हणजे फर्स्ट एक्झाम्पल इक्वेशनचं बघितलं आणि त्यानंतर उरलेले 2 एक्झाम्पल आपण हे थेरॉटिकल टाईपमध्ये बघितलेले आहेत. ठीक आहे ना. तर अशाच पद्धतीने ही संपूर्ण कोणत्याही टाईपचे एक्झाम्पल आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्हच्या टेस्टने सॉल्व करायचे आहेत. फक्त सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये आपल्याला सेकंड डेरिव्हेटिव्हची जी टर्म आहे ती पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे चेक करायचं आहे. आणि त्याआधी आपल्याला 2 पॉईंट्स फाइंड करायचे आहेत किंवा 1 पॉईंट फाइंड करायचा आहे, तो फर्स्ट डेरिव्हेटिव्हवरून फाइंड करायचा आहे. ठीक आहे ना. म्हणजे जो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह तुम्ही कॅल्क्युलेट करता त्या टर्मवरून. आणि नंतर जे पॉईंट भेटणार आहे फर्स्ट डेरिव्हेटिव्हची टर्म सॉल्व केल्यानंतर, म्हणजे इथे या पद्धतीने जसा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू 0 घेतला होता त्या टर्मवरून आपण इथे पॉईंट फाइंड केले, x इज इक्वल टू -1 आणि x इज इक्वल टू 3 या पद्धतीने. आणि ते पॉईंट 1 बाय 1 आपल्याला या सेकंड डेरिव्हेटिव्हमध्ये पुट करायचे आहेत. आणि सेकंड डेरिव्हेटिव्हची टर्म जर निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह आली, निगेटिव्ह आली तर मॅक्सिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट होईल आणि जर पॉझिटिव्ह आली तर आपली मिनिमम व्हॅल्यू कॅल्क्युलेट होणार आहे. ठीक आहे. ही टर्म व्यवस्थित लक्षातच ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण सेकंड डेरिव्हेटिव्हच्या टेस्टने मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू फाइंड करण्याचे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे होते. ठीक आहे ना. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा टॉपिक जो मॅक्झिमम आणि मिनिममचा आहे तो या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे ना. आणि या टॉपिकनुसारच आपला चॅप्टर देखील ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा येथे एंड झालेला आहे, संपलेला आहे. ठीक आहे. याचा व्यवस्थित अभ्यास करा, कारण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा जो चॅप्टर आहे तो तुमच्या 12वीच्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे ना. पूर्ण जो तुमचा हा जो पार्ट आहे मॅथ फर्स्ट, या पूर्ण पार्टमध्ये जो फर्स्ट चॅप्टर आहे डेरिव्हेटिव्ह आणि हा जो सेकंड चॅप्टर आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा खूप इम्पॉर्टंट आहे. सो आपले दोन्ही चॅप्टर शिकून झालेले आहेत. फर्स्ट चॅप्टरचे जवळपास 18 लेक्चर झालेले आहेत आणि याचे जवळपास आपले 15 किंवा 16 लेक्चर झालेले आहेत. ठीक आहे ना. या सर्व लेक्चरचा आपण व्यवस्थित अभ्यास करा आणि मॅथ पार्ट फर्स्टमध्ये व्यवस्थित स्कोरिंग करा. ठीक आहे ना. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.